सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, सक्षम जनतेचा आवाज। दिनांक 8 मार्च 2026 रोजी शेनी तिथं घडलेल्या दुर्दैवी घटनेत साहिल भाऊराव जाधव हा तरुण दारणा नदीच्या पात्रात बेपत्ता झाला। घटनेनंतर सलग 3 दिवसांपासून शोध मोहीम सुरू असूनही अद्याप साहिलचा काहीही ठावठिकाणा लागलेला नाही। दरम्यान शोध मोहीम प्रभावीपणे राबवण्यासाठी दारणा धरणातून नदीत सोडलेलं पाणी बंद करावं अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात आली होती। यासाठी स्थानिक आमदार, खासदार तसंच प्रशासनाशी वारंवार संपर्क साधूनही कोणताही ठोस सहकार्य मिळालं नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। याच्या निषेधार्थ सकाळी 11:30 वाजता घोटी-सिन्नर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात परिसरातील शेनीत व आजूबाजूच्या गावांतील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी झाले। ग्रामस्थांचं म्हणणं आहे की दारणा नदीतील पाणी बंद केल्याशिवाय शोध मोहीम पूर्ण होऊ शकत नाही। प्रशासनानं तात्काळ पाणी बंद करून साहिल जाधवचा शोध लावण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी आंदोलकांनी केली आहे। दरम्यान या कठीण प्रसंगी साहिल भाऊराव जाधव याच्या कुटुंबाला मदत म्हणून गावकऱ्यांनी आर्थिक तसंच सामाजिक मदतीचा हात पुढे केला, ज्यामुळे गावात एकजुटीचं उदाहरण पाहायला मिळालं। न्यूज ब्युरो, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, घोटी।